राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडींवरती वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांमधनं काय प्रतिक्रिया येतात तेही आपण जाणून घेऊया. हिताचा निश्चितपणे आहे ना, कारण की लोक एक लक्षात घ्या, त्या दोघांची आयडियोलॉजी एक आहे. ह्यांची काँग्रेस आणि ती आयडियोलॉजी वेगळी आहे, राष्ट्रवादीची आयडियोलॉजी वेगळी आहे. वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे लोक एकत्र येऊन म्हणजे कसं काय ते जुळणार, आणि जुळलं तर ठीक आहे, जुळलं किती काळ जुळणार, हे कधी ना कधी होणार होतं. मला वाटलं तर याच्या अगोदर होईल, थोडंसं उशिरा झालं, एवढाच मला कुठल्या व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, कारण कसं आहे, तो त्यांच्या त्या पक्षातला हा वैयक्तिक त्यांच्या पक्षातला हा प्रश्न आहे. तो त्या काय करतात ते, पण मी जे माझं मत होतं हे या मताची मी ठाम आहे की आयडियोलॉजी वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे जे लोक एकत्र येऊच शकत नाही, आणि तेच नेमकं घडलं. हम एनडीए सरकार की सपोर्ट करते रहेंगे. मुझे उद्धव ठाकरे अडीच वर्षातच पडतंय, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात आहे, मुख्यमंत्री बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात. हे बघा, हे कुठून बातमी तुमच्याकडे आली मला माहित नाही. अजूनपर्यंत मुख्यमंत्री किंवा कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य केलेलं नाही. मला सांगा, पण एक तुमची चूक आहे, विधानसभा अध्यक्ष पदाची राजीनामा देणं, ही चूक तुम्हाला होऊ शकते. हे चुकाचा प्रश्न येतच नाही. आम्ही कधीपासून ते अध्यक्षासाठी प्रयत्न करत आहे. गव्हर्नर आम्हाला संधी देत नाही. आमचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही सगळे बघत आहे. या सगळ्या प्रकारामध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका खूप महत्वाची असते. तुमचे अध्यक्ष असते तर वाटतं का कदाचित निस्तरणं सोपं झालं असतं? अध्यक्ष नसला तरी उपाध्यक्षची भूमिका तेच असतं, उपाध्यक्ष ताकद तेच असतं. मग काय बरखास्तीच्या दिशेने आहे तुमचं सरकार? मला समजत नाही, बरखास्तीची गोष्ट केली कोणी? मुख्यमंत्र्यांनी केली, कुठल्या मंत्र्यांनी केली, कुठल्या मार्फत तुम्ही सगळे चालवत आहेत? सरकारचे कोणी? लंबी बात उनसे फोन पर हुई है और मैंने आश्वस्त किया कि कांग्रेस के सब विधायक एनडीए सरकार को सपोर्ट करेंगे. ये भारतीय जनता पार्टी की जो प्रलोभन की राजनीति है, पैसे और पोस्ट की जो उन्होंने शुरुआत करी थी अरुणाचल प्रदेश में, इन्होंने मध्य प्रदेश में किया, झारखंड में प्रयास किया, अब इसका उपयोग महाराष्ट्र में किया जा रहा है. उद्धव ठाकरे से क्या बात हुई? उद्धव ठाकरे से क्या बात हुई? मुख्यमंत्री से क्या बात हुई? बहुत सारी बातें हुई. कि शिवसेना के विधायक उनका साथ देंगे, जो चले भी गए. बहुत सारे लोग गलत फहमी में गए, उनका ये विश्वास है. यानी आप कहना चाह रहे हैं कि कोई विधानसभा बर्खास्त होने की नौबत अभी तक नहीं आई? क्योंकि शिवसेना के नेता कह रहे हैं कि महाराष्ट्र विधानसभा बर्खास्त की दिशा में है. मुझे उद्धव ठाकरे जी से इस पर भी बात हुई. उन्होंने कहा कि विधानसभा बर्खास्त करने का कोई अभी प्रस्ताव नहीं है. तो ये संघर्ष को पूरा लड़ा जाएगा और कांग्रेस साथ खड़ी रहेगी. हमने एनडीए सरकार के समर्थन किया, हम समर्थन करते रहेंगे. बाजू गलत कुछ न्यूज कुछ चैनल पर आ रही है, वो गलत है. मैं विनती करता हूं कि ऐसी गलत न्यूज मत देना. सर अंदर कितने हैं? सर कितने लोग हैं अंदर? सर मीटिंग में कितने हैं? सर मीटिंग में 41 लोग हैं और 2-3 आप यहाँ ठहरेंगे, आपको मिलके जाए. सर संजय राउत यांचं ट्विट आहे तो सरकार आहे आता. आता कॅबिनेटला आम्ही चालू आहे, तिथे काय होतं हे माहिती होईल नेमकं. संजय राऊत स्वतःने याने ट्विट करत असं म्हटलंय की ते बरखास्त होत आहे. मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात त्याच्यावर सगळं डिपेंडेंट आहे. जर बरखास्त नाही तर दुसरं ऑप्शन काय असेल? आम्ही 44 सोबत आहोत आणि आम्ही पक्के आहोत. आम्हाला कोणी प्रलोभन देऊ शकत नाही. आम्ही इमानदार आहोत, एवढंच म्हणू शकतो. सरकार ठीक आहे. मला नाही माहिती काय होणार आहे. आजची बैठक शेवटची बैठक ठरू शकते का? आजची बैठक शेवटची बैठक मंत्रिमंडळाने ठरू शकते? आता तिथं गेल्यानंतर काय होतं हेच माहिती होईल ना. राज्यामध्ये जे काय राजकीय रणकंदन सुरू आहे ते आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. आपल्यासोबत आता शिवसेनेचे आमदार दीपकभाई केसरकर आहेत, जे माजी गृहराज्यमंत्री देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहेत, ज्येष्ठ सहकारी आहात शिवसेनेतले, आणि आज जी काही वेळ आलेली आहे, काय प्रतिक्रिया त्याबद्दल तुमची? एक गोष्ट अशी आहे की एकंदर जे आमदार बाहेर गेलेले आहेत यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसबरोबर होती.
त्याच्यामुळे दुसऱ्या क्रमांकाला हेच पक्ष होते. काही ठिकाणी इतर पक्ष आहेत, परंतु प्रामुख्याने हे पक्ष होते. आणि ज्या वेळेला पराभूत उमेदवाराला मदत द्यायला सुरुवात झाली किंवा त्यांना मोठं करण्याचं काम सुरू झालं, त्यावेळेला एक प्रचंड नाराजी ही शिवसेनेमध्ये निर्माण झाली. ही नाराजी साहेबांच्यापर्यंत पोहोचली की नाही हा वेगळा विषय आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेब आमच्या विधिमंडळ पक्षाचे मुख्य होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही नाराजी निश्चितपणे पोहोचलेली होती. उद्धव साहेबांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. माझी जी भूमिका होती ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका उद्धव साहेबांकडे अशीच होती की सेना आणि BJPने एकत्र राहावं, कारण ती एक तात्विक भूमिका होती आणि ते पूर्ण व्हावं म्हणून जी खटपट करण्यापैकी जे मोजके लोक महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये की मी एक आहे. बुलाने के लिए तो अब सर आप आएंगे अपने विधायकों के साथ? अगर उद्धव ठाकरे आपको कन्विंस करते हैं वापस आने के लिए शिवसेना में अपने विधायकों के साथ, आप आएंगे? नहीं, लेकिन ऐसी कोई बात उनकी मेरी नहीं हुई है. सर ये भी बताया जा रहा है कि रश्मि ठाकरे जी ने बात की, उद्धव ठाकरे ने बात की, आपको कन्विंस करने की कोशिश की कि अपने विधायकों के साथ वापस मुंबई आ जाइए. नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं. अगर सर आपकी वजह से महाराष्ट्र सरकार गिरती है, क्योंकि अब तो सरकार अल्पमत में आ गई है, बहुमत नहीं है, तो उस पर से क्या कहना चाहेंगे आप? नहीं, अभी उसके लिए रणनीति तय करेंगे तो बताएंगे ना. ऐसा सभी बातें अभी कैसे मैं बोलूं? सर ये भी बताया जा रहा है कि आप नाराज थे शिवसेना से, और जो बड़े मंत्री और शिवसेना में जो बड़े लोग हैं उनसे नाराज थे, आपको इंपॉर्टेंस नहीं दी जा रही थी, आपको साइडलाइन किया जा रहा था, ये एक वजह बताई जा रही है सर. नहीं, अभी ऐसा कुछ मैं बताऊं नहीं. अभी मैं बाला साहब की हिंदुत्व की लाइन को आगे लेके जा रहा हूँ, उनको फॉलो कर रहा हूँ बस. तो कितने विधायक अभी आप को सिंधे साहब कितने विधायक आपके पास है और कितना नंबर से आपके पास इस समय सर? हाँ, मेरे साथ में अभी 46 लोग हैं. 46 विधायक आपके पास है. इसमें सर शिवसेना के कितने हैं? 55. सॉरी, तो कुल मिला के 55 शिवसेना के हैं और 7 से 8 जो है इंडिपेंडेंट निर्दलीय है. निर्दलीय है. तो क्या 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 कोई ऐसे दिमाग पे सर ये कोई ऐसा मन बनाया कि अपने कि आप वापस मुंबई में उद्धव साहब ठाकरे के साथ वापस आ जाएं, ऐसा मन है सर? बनाया है कुछ? वो जब ऐसा बनाएंगे तो आपको बताएंगे. तो सर अभी ना ही आप बीजेपी के साथ जा रहे हैं, ना ही कोई अपनी पार्टी बना रहे हैं अभी आप? हम लोग शिवसैनिक बाला साहब के हैं. That's the first and exclusive conversation. एकनाथ शिंदे यांनी नेटवर्क 18ला फोनच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ केलेली त्यांनी स्पष्ट केले. शेवटपर्यंत आपली भूमिका ते स्पष्ट करताना दिसत नव्हते. आमच्या प्रतिनिधींनी त्यांना वारंवार खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला, पण त्यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की अजून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. जर आपल्यामुळे सरकार कोसळतंय, राज्यातलं सरकार कोसळतंय, तर आपण भाजपबरोबर जाणार का, या प्रश्नावर त्यांनी आम्ही पुढली रणनीती जी आहे ती आता आखतोय त्याबद्दलचा विचार करतोय असं त्यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ असं देखील आपण म्हणू शकतो की पुढली रणनीती ठरवण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असणाऱ्या समर्थक आमदारांना घेऊन रणनीती आखताय किंवा त्या संदर्भातली चर्चा त्यांची सुरू आहे. नेमकं काय गेलं पाहिजे हे त्यांनी याबद्दलचा विचार ते करतात. दुसरा मुद्दा या फोनमध्ये जर आपण लक्षात घेतलं, त्यांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला की आता पुढे काय, आपण भाजपबरोबर जाणार का, म्हणजे वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तरी त्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं, म्हणजे जर आपल्यावरती जर खप्पा मर्जी या संदर्भातली व्यक्त केली जात असेल, आपण शिवसेनेतच आहात पण शिवसेनेतल्या आमदारांना घेऊन बाजूला झाला, तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं पडेल. त्यांनी असं म्हटलं की मी बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे जातोय आणि ते मी पुढे नेणार. याचाच अर्थ हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं म्हणत असताना एकनाथ शिंदेनी शिवसेनेने राज्यातल्या सरकारमधनं म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधनं बाहेर पडावं असं वारंवार या सगळ्याच्या सांगितलं. म्हणजेच ते भाजपबरोबर जाऊ शकतात तशी दाट शक्यता आहे. आणि याबद्दलही म्हटलं जातं की याबद्दलचं मायक्रो प्लॅनिंग हे आत्ताच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. भाजपचा हा सगळा प्रयत्न सुरू होता. विधान परिषदेच्या मतदानाच्या निकालानंतर असंही म्हणलं जातं की भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थक गटाची बैठक जी ती पार पडली होती आणि त्यानंतर पुढली सगळी रणनीती म्हणजे गुवाहाटीपर्यंतची रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली होती. सेना आमदार नितीन देशमुख जे आहेत ते नागपुरात दाखल झालेत आणि त्यांनी असं म्हटलंय की मला बळजबरीने इंजेक्शन टोचलं, मला हार्ट अटॅक आलाच नाही असं देखील नितीन देशमुख यांनी म्हटलं. आणि त्यांनी या संदर्भातली चर्चा जी चर्चा त्यांच्याबद्दल सुरू होती ती चर्चा फेटाळण्यात आल्याचं आपण बघतोय. पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात नेलं असंही त्यांनी म्हटलंय.
नितीन देशमुख, सेना आमदार नितीन देशमुख यांच्याबद्दलची चर्चा केली जात होती. त्यांनी असं म्हटलंय की मला बळजबरीने इंजेक्शन टोचण्यात आलं, मला हार्ट अटॅक आलाच नाही असं त्यांनी म्हटलं आणि मला माझी प्रकृती बिघडल्याबद्दल जी काही चर्चा सुरू होती ती चर्चा जी आहे किंवा त्यातले तर्कवितर्क फेटाळल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नितीन भाऊ, आता आपली तब्येत कशी आहे? तब्येतीविषयी सांगा माहिती. काय तब्येतला काल काय झालं होतं? आज हात घे ना खाली करा ना थोडेसे. महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे. अरे खाली गुजरातचे पोलीस के या मावळ्याच्या तब्येतीवर वार करू शकत नाही. शरीरावर खाली करा, भूम खाली करा यार. माझी तब्येत टकाटक आहे आणि तुमच्यासोबत चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतमध्ये मी उभा आहे. काल काय झालं होतं नेमकं तिथे? काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्तीमध्ये हॉस्पिटलला नेलं. खाली करा, भूम किंवा मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती. पण त्या मागचा हेतू अटॅक आला म्हणून त्या मागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले. ते इंजेक्शन कोणते होते, काय होते मला माहिती नव्हतं. परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. काय सांगून तुम्हाला नेण्यात आलं होतं? ठाकरे साहेबांसोबत मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांचा काय सांगून एकनाथ शिंदेने तुम्हाला काय सांगून नेलं होतं? मंत्र्यांसोबत मी गेलो होतो. तुम्ही परत आले तर तेव्हा परत कसे काय घेऊ शकले? तुम्हाला तिथे थांबवण्यात आल्याचा प्रयत्न झाले का? मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. भाऊ, आता तुम्ही कुठे जाणार आहे? इथून कुठे जाणार आहात तुम्ही? काय झालं भाऊ त्या दिवशी? काय सांगून तुम्हाला नेण्यात आलं? इतिहास मैंने बताया है. हॉस्पिटलला नेलं की बा मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती. पण त्या मागचा हेतू अटॅक आला म्हणून त्या मागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतूच काहीतरी चुकीचा होता. 20-25 हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले. ते इंजेक्शन कोणते होते, काय होते मला माहिती नव्हतं. परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. परंतु तुम्हाला नेण्यात आलं होतं? आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी घडताना दिसते की देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आमदार गीता जैन ज्या आहेत त्या गुवाहाटीसाठी रवाना झाल्यात. गुवाहाटीत सध्या शिवसेनेचे 36 आणि अपक्ष 10 असे 47 आमदार आहेत. गीता जैन, योगेश कदम आणि संजय राठोड अजून गुवाहाटीमध्ये पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे गुवाहाटीतील आमदारांचा आकडा जो आहे तो निश्चित जरी नसला म्हणजे आता तुर्तास जे आकडे समोर येत आहेत त्यामध्ये आणखीन आमदारांचा आकडा जो आहे तो वाढू शकतो. कारण बच्चू कडूंनी देखील न्यूज 18 लोकमतशी बोलताना हा आकडा सहजपणे 50 किंवा 50च्या पुढे जाऊ शकतो असं म्हटलेलं आहे. आणि याविषयी आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, आत्ताचा अपडेट काय? आताची अपडेट अशी आहे विशाल की गीता जैन ज्या थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आपल्याला प्रवीण दरेकर यांच्याबरोबर येताना दिसलेल्या होत्या. तब्बल पाऊण तास त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनंतर त्या बाहेर पडताना सुद्धा प्रवीण दरेकर यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या होत्या. आता जी माहिती मिळते त्यानुसार आता त्या गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झालेले आहे, जिथे शिंदे गटातले जे सगळे शिवसेनेचे आमदार जे आहेत आणि त्याचबरोबर त्यांना समर्थन देणारे जे अपक्ष आमदार आहेत हे सगळे जिथे गुवाहाटीला आहेत त्याच ठिकाणी गीता जैन ज्या आहेत त्या रवाना झाल्या खात्रीला एक माहिती मिळते आहे. अजून सकाळी जे योगेश कदम आणि त्याचबरोबर संजय राठोड जे सकाळी निघालेले होते गुवाहाटीच्या दिशेनं ते पण अजून पोहोचलेले नाहीत. आणि जी माहिती मिळते त्यानुसार आत्ताच्या घडीला तिथे 36 आमदार शिवसेनेचे आणि शिवसेनेला समर्थन दिलेले जे 10 अपक्ष आमदार आहेत असे एकूणच 46 आमदार जे आहेत ते आत्ताच्या घडीला गुवाहाटीमध्ये उपस्थित आहेत. गीता जैन,
योगेश कदम आणि त्याचबरोबर संजय राठोड यांच्या जाण्यानंतर हा आकडा अजून वाढणार आहे आणि त्यामुळं एक मोठं खिंडार शिवसेनेला पूर्णपणे पडलंय असं आधीच कळलेलं होतं, पण त्या खिंडारामध्ये आता अजून वाढ होत चाललेली आहे. सकाळपासून 3 आमदारांची नावं जी आहे ती कळत आहेत, जी आता गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झालेली आहे. विशाल, 2/3 मेजॉरिटी ही एकनाथ शिंदेकडे आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे जो दावा करतायत की आमचा गट म्हणजे खऱ्या अर्थाने शिवसेना, हा दावा करत असताना त्यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शनही केलंय असं म्हणायचं का? अगदी खरं आहे. आपण काल बघितलं की ज्यावेळेला वर्षावर बैठक झालेली होती त्यावेळेला किती आमदार येतात, किती शिवसेनेचे पदाधिकारी येतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु काल त्यावेळेला सुद्धा असं बोललं जात होतं की जे आमदार आत्ताच्या घडीला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित आहेत त्यातले सुद्धा काही आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे गटातले आहेत आणि एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळणार आहेत. असं असताना सुद्धा काल जेव्हा असं बोललं जात होतं की नाही हे शिवसेनेचे प्रामाणिक किंवा शिवसेनेबरोबरच असलेले आमदार आहे, तर तसं झालेलं नाही. काल बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी सुद्धा आता आमदार हळूहळू गुवाहाटीच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यामुळं एकनाथ शिंदे करत असलेला दावा हा पूर्णपणे बरोबर दावा आहे. कारण आता जवळपास सगळीच शिवसेना ही त्यांच्याकडे जाते की काय असं दिसून येतं. विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. आणि यातच आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी येते की मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार जे चंद्रकांत पाटील ते देखील गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती मिळते. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे गुवाहाटीकडे गेल्याचं आपण बघतोय. आणि जर चंद्रकांत पाटील गुवाहाटीमध्ये इतर 4 आमदारांबरोबर म्हणजे इतर 3 आमदारांबरोबर जर दाखल होत असतील तर मात्र जसं जो दावा केला जातोय शिंदे गटाकडनं त्या दाव्यात पूर्णतः तथ्य असं आपण म्हणूयात. शिंदे गट समर्थक आमदारांची संख्या जी आहे ती 50च्या वरती सहजपणे जाऊ शकते. जळगाव विमानतळावरून त्यांना विमानाने गुवाहाटीपर्यंत जाण्यासाठी म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि याचबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्याबरोबर आहेत. इम्तियाज, साहजिक आहे की शिंदे गटाकडनं राज्यातल्या अपक्ष आमदारांना समर्थनासाठी संपर्क केले जातात आणि आता जर पाटील देखील गुवाहाटीच्या दिशेने रवाना होत आहेत तर असं निश्चितपणे म्हणता येऊ शकतं का की त्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे? हो विशाल सर, आज आपले मुक्ताईनगर तालुक्याचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे आज मुक्ताईनगरमध्ये होते आणि ते आपल्या मुलाची तब्येत खराब झाली म्हणून ते मुक्ताईनगरमध्ये आले होते. त्यांना अचानक एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर ते लगेच ते जळगावकडे स्पेशल विमानाने ते गुवाहाटीकडे रवाना झालेले आहे. आपण नक्की सांगू शकतो की जे अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये ते सामील होण्यासाठी ते गेलेले आहे. आणि इथे जे आले होते ते मुक्ताईनगरमध्ये त्यांनी काय कार्यकर्त्यांना यांना काय सूचना न देता त्यांनी सांगितलं की मला तत्काळ मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे असा फोन आला असं सांगून ते जळगावहून आता गुवाहाटीकडे निघालेले आहे. विशाल सर, जळगावहून त्यांना विशेष विमानाची व्यवस्था करून देण्यात आली हे देखील खरं आहे? हो सर, जळगावमधून कोणतेही प्लेन आज नसतं, परंतु त्यांच्यासाठी आज स्पेशल एक जेट प्लेन मागवण्यात आलेला आहे आणि ते जळगावहून आता गुवाहाटीकडे निघालेले आहे. सर, म्हणजेच आत्ता या क्षणाला लक्षात घेतलं पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत न्यूज 18 लोकमत ही बातमी पोहोचवतोय. बघा, आकडा हा या ठिकाणी वाढताना दिसतोय. आधीच 46 आमदार आणि त्यानंतर पुन्हा एक एक करत आमदार जे आहे त्यांचं समर्थन, त्यांचा पाठिंबा जो आहे तो एकनाथ शिंदे गटाला मिळताना दिसतोय. याचाच अर्थ या समर्थक आमदारांची संख्या जी आहे, या गटातल्या समर्थक आमदारांची संख्या ही 50च्या पुढे सहजपणे जाऊ शकते. आणि आपण बघतोय की महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता भाजपने महाराष्ट्रातील 2 केंद्रीय मंत्र्यांना तातडीने मुंबईला बोलवलंय. हे मंत्री आहेत पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि अर्थराज्यमंत्री भागवत कराड. अर्थात यांच्या माध्यमातून पुढल्या सगळ्या घडामोडी घडवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांची मदत घेतल्या जाऊ शकते. केंद्राचं राज्यातल्या या सगळ्या घडामोडींवरती विशेष लक्ष आहे. म्हणून तर आपण बघितलं की कोरोनाची लागण झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. आणि आता आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील याबद्दल? विशाल, जर मी बघितलं आता माझ्यासोबत कपिल पाटील जे केंद्रीय राज्यमंत्री ते आहेत, ते मुंबईला रवाना झाले. काल अचानक रात्री ते दिल्लीत पोहोचले होते आणि त्यांना सकाळी बोलवण्यात आलेलं आहे. थेट त्याच्याशी चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. सर, राज्यातल्या राजकीय संकटाच्या मुद्द्यावरून आपल्याला मुंबईतून बोलावण्यात आलेलं आहे. काय विषय आहे?
नाही, बोलवणं आलेलं नाहीये. मुंबईची महाराष्ट्राची परिस्थिती बघितल्यानंतर दिल्लीमध्ये असलेले आम्ही जेवढे मंत्री होतो, भागवत कराड साहेब आहेत, आम्ही दोघं सकाळी एकमेकांशी बोललो आणि मग मुंबईला गेलं पाहिजे अशा प्रकारे आम्ही विचार करून आज 2:20च्या फ्लाईटने मुंबईमध्ये जात आहोत. दूरच्या फ्लाईटने जात आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं महाराष्ट्रात जे राजकीय संकट निर्माण झालेलं आहे, हे संकट का निर्माण झालं असं वाटतं तुम्हाला? आता हे संकट निर्माण झालं त्याचं कारण शिवसेनेचा अंतर्गत हा विषय आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संकट निर्माण झालं. कदाचित बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या मनामध्ये गेल्या 2.5 वर्षापासूनची जी खतखत होती त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून कुठेतरी आपण बाजूला जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जे सरकार केलेलं आहे ते सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पसंत पडलेलं नाही अशा प्रकारची जी भावना काही आमदारांच्या मनामध्ये होती, त्यांच्या आमदारांच्या भावनांना वाट करून देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. मला मागे एक माहिती मिळाली होती ऑफ द रेकॉर्ड, जेव्हा त्यांचं शिवबंधन संपर्क अभियान सुरू होतं त्यावेळेला गावोगावी जेव्हा खासदारांना पाठवलं गेलं तेव्हाही कार्यकर्त्यांनी ह्या बाबतीतल्या तक्रारी केल्या होत्या अशा प्रकारची माहिती मला मिळाली. माझी ऐकीव माहिती आहे आणि म्हणून कदाचित त्याची परिणती म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व टिकलं पाहिजे म्हणून ही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असावी असं मला वाटते. कारण जे तुम्ही आज मला विचारता मीही टीव्हीतच पाहिलेलं आहे. काल मी श्रीनगरला होतो, डल लेकला योगा डेचा कार्यक्रम, त्याच्यासाठी मला जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारी पार पडण्यासाठी मी श्रीनगरला होतो. काल संध्याकाळी मी दिल्लीत आलो. नाही, पण ज्या पद्धतीनं घडामोडी आहे हा जो स्फोट आहे एकनाथ शिंदेचा, आपणही त्याच परिसरातले, आपण एकनाथ शिंदेचे जवळचे मित्र देखील आहात. एवढा मोठा निर्णय घेताना एकनाथ शिंदेच्या मनात काय आलं असेल? कारण की तुमच्याशी काही चर्चा केली की त्यांनी? नाही, माझ्याशी काही चर्चा केलेली नाही. ते आमचे पालकमंत्री आहेत. खरं तर संघटनेच्या बाबतीतला त्यांचा जो अनुभव आहे संघटना चालवण्याच्या बाबतीतला हा निश्चितपणाने त्यांच्याकडनं शिकण्यासारखा विषय. मी जाहीरपणाने भाषणातही नेहमी सांगत राहतो आणि अशा माणसाच्या बाबतीतला काही अन्याय झाला असेल त्यांना माहिती, त्यांच्या पक्षाचा विषय आहे आणि म्हणून कदाचित त्या अन्यायाची खतखत एवढ्या वर्षातली जी मनात असेल ती खतखत आजच्या ह्या जी परिस्थिती निर्माण झालेली त्या परिस्थितीवरून आपल्याला बघायला मिळते. नाही, ही जी खतखत आहे ह्या खतखतीला भारतीय जनता पक्षाने दारूगोळा दिला अशी चर्चा आहे. बघा, आपण कालपासून बघतो भारतीय जनता पक्षाचा कोणीही नेता कार्यकर्ता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही कोणी स्टेटमेंट दिलं नाही, कोणी इन्व्हॉल्व्ह झाला नाही. मलाही त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट देण्याचा मला अधिकार नाही आणि मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण शेवटी हा त्यांच्या अंतर्गत शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारे काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांच्या पक्षातली खतखत असेल तर ती त्यांनी त्यांच्या नेत्याकडे व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठे इन्व्हॉल्व आहे असं मला वाटत नाही. परंतु हे सगळं खापर भारतीय जनता पक्षावर निश्चितपणाने फोडणार. या 3 पक्षांना आता सत्ता जायला लागली असं वाटत असेल म्हणून ते आता कोणाला तरी टार्गेट केलं पाहिजे, मग भारतीय जनता पक्षाच्या नावाने खडे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेले, काही ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून गेले, त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी घडल्या अशी चर्चा सुरू झाली. विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये पराभव झाला. काल ते दिल्लीत आले होते. मी श्रीनगरवरून दिल्लीत उतरलो आणि त्यांना फोन केला तर ते 5 मिनिटापूर्वी एअरपोर्टकडे यायला मुंबईकडे जायला निघाले होते. त्याच्यामुळे त्यांची माझी भेट झाली नाही, परंतु फोनवर त्यांचं माझं बोलणं झालं. त्यावेळेला त्याने मी विचारलं तर ते बोलले बघूया काय होते, अजूनपर्यंत आपल्या समोर काही चित्र स्पष्ट होत नाही, त्याच्यामुळे आपण काय ह्या विषयामध्ये अजून इन्व्हॉल्व्ह झालो नाही अशा प्रकारे त्यांचं माझं बोलणं झालं. बाकी भारतीय जनता पक्ष म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठेही कोणत्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही. एकनाथ शिंदे म्हणतात की भारतीय जनता पक्षाची साथ घ्यावी, एनसीपीची आणि काँग्रेसची साथ सोडून द्यावी, कारण की ज्या पद्धतीनं हिंदू धर्म असो किंवा हिंदुत्व असो याला विरोधाभास होतोय, अशा वेळी हिंदुत्वाची जर साथ हवी असेल तर भारतीय जनता पक्षासोबत जावं अशी एकनाथ शिंदे असं म्हणताय. मी जे काही त्यांचं जसं तुम्ही आता सांगितलं ते त्यांचं स्टेटमेंट मीही टीव्हीतच बघितलं आणि त्याने असं सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून सरकार स्थापन झाल्यापासून मी सतत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य शिवसैनिकांची जी भावना आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं की आपला बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी मागे राहतो आणि हे 2 पक्ष आपला फायदा घेऊन शिवसेना पक्षाचं नुकसान होते, ह्या भावना त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. तर हे आपल्यासारख्याच टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून मी काल ऐकलं आणि
वेळोवेळी ते सांगत होते, त्याच्यामुळे कदाचित आता त्यांना ऐकलं गेलं. एकनाथ शिंदेनी काही वेळापूर्वी फोनवरून आपल्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. ऐकूयात काय म्हणाले होते एकनाथ शिंदे. हेलो हेलो, हाँ हेलो सर, नमस्कार सर, नमस्कार, विवेक बोल रहा न्यूज 18 से। हाँ बोलिए। सीधे साहब, खाली बस थोड़ा सा इंटरव्यू करना था आपका। तो ये सर, ये पूछे थे वजह क्या थी सर, अचानक आप अपने विधायकों को लेकर सर वहाँ पहुँच गए सूरत और अभी गुवाहाटी? नहीं, हम लोग देखो शिवसेना में है, हम लोग बाला साहब के शिव सैनिक है जी सर। और हम लोग उनकी हिंदुत्व की लाइन को फॉलो कर रहे हैं। जी और सर। हिंदुत्व जो बाला साहब का हिंदुत्व है, ये कभी हम लोग राजकीय फायदे के लिए कभी इस्तेमाल नहीं करेंगे, उसके साथ कोई भी छेड़छाड़ और या कॉम्प्रोमाइज हम नहीं करेंगे, ऐसी भूमिका हमारी है। वो हिंदुत्व का जो उनकी भूमिका उसको हम लोग आगे लेके जा रहे हैं। तो क्या आप लोग बीजेपी के साथ मिलकर सरकार बनाने वाले हैं? आगे के सर क्या प्लानिंग है? ऐसा कुछ भी अभी तय नहीं है। ऐसा कुछ भी जब हम कुछ तय करेंगे तो आपको बताएंगे। सर, ये भी सुनने में आ रहा है कि आप अपनी अलग पार्टी बना रहे हैं सर, ऐसी ये जानकारी मिल रही है सर। ऐसा कौन बोला पार्टी बना? मैं कहा ना कि मैं शिवसैनिक हूँ, बाला साहब का शिवसैनिक। सर, अगर उद्धव ठाकरे जी आपको वापस कन्विंस करते हैं बुलाने के लिए, तो सर आप आएंगे अपने विधायकों के साथ? अगर उद्धव ठाकरे आपको कन्विंस करते हैं वापस आने के लिए शिवसेना में अपने विधायकों के साथ, आप आएंगे? नहीं, लेकिन ऐसी कोई बात उनकी मेरी नहीं हुई है। सर, ये भी बताया जा रहा है कि रश्मि ठाकुर जी ने बात की, उद्धव ठाकरे ने बात की, आपको कन्विंस करने की कोशिश की कि अपने विधायकों के साथ वापस मुंबई आ जाइए। नहीं, ऐसी कोई बात नहीं। अगर सर आपकी वजह से महाराष्ट्र सरकार गिरती है, क्योंकि अब तो सरकार अल्पमत में आ गई है, बहुमत नहीं है, तो उस पर से क्या कहना चाहेंगे आप? नहीं, अभी उसके लिए रणनीति तय करेंगे तो बताएंगे ना, ऐसा सभी बातें अभी कैसे मैं बोलूं? सर, ये भी बताया जा रहा है कि आप नाराज थे शिवसेना से, और जो बड़े मंत्री और शिवसेना में जो बड़े लोग हैं उनसे नाराज थे, आपको इंपॉर्टेंस नहीं दी जा रही थी, आपको साइडलाइन किया जा रहा था, ये एक वजह बताई जा रही है सर। नहीं, अभी ऐसा कुछ मैं बताऊं नहीं। अभी मैं बाला साहब की हिंदुत्व की लाइन को आगे लेके जा रहा हूँ, उनको फॉलो कर रहा हूँ बस। तो कितने विधायक अभी आप सिंधे साहब, कितने विधायक आपके पास है और कितना नंबर है आपके पास इस समय सर? हाँ, मेरे साथ में अभी 46 लोग हैं। 46 विधायक आपके पास है। इसमें सर शिवसेना के कितने हैं? 55। सॉरी, तो कुल मिला के 55 शिवसेना के हैं और 7 से 8 जो है इंडिपेंडेंट निर्दलीय है। निर्दलीय है। तो क्या कोई ऐसे दिमाग में सर, ये कोई ऐसा मन बनाया कि अपने कि आप वापस मुंबई में उद्धव साहब ठाकरे के साथ वापस आ जाएं, ऐसा मन है सर? बनाया कुछ? वो जब ऐसा बनाएंगे तो आपको बताएंगे। तो सर अभी ना ही आप बीजेपी के साथ जा रहे हैं, ना ही कोई अपनी पार्टी बना रहे हैं अभी आप? हम लोग शिवसैनिक बाला साहब के हैं। एकूणच या संवादामध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपली पुढली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडताना दिसत नाहीत, पण एवढं तर निश्चित आहे की आम्ही पुढली रणनीती लवकरच ठरवू, याचाच अर्थ राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या येणाऱ्या कालावधीत काही घडू शकतं, कुठलं एक नवीन समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं. पण या सगळ्या घडामोडींवर वेगवेगळ्या पक्षांमधल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, पण ही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येताना दिसते. आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांच्या या बंडाळीमुळं आता एक एक करत आता पुन्हा एक कळतंय की जळगावचे आमदार गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीकडे रवाना झालेले आहेत. गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदेचे खंदे समर्थक मानले जातात. गुलाबराव पाटील हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री देखील आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गुलाबराव पाटील देखील आता गुवाहाटीकडे रवाना झाल्याचं आपण पाहतो. एक एक करत म्हणजे आत्ता एक क्षणाला एकनाथ शिंदे गट जो आहे किंवा त्या समर्थकांची संख्या जी आहे ती 46 पर्यंत जाऊन पोहोचली आहे आणि आता ही संख्या जी आहे जेव्हा एक एक करत आमदार जो आहे तो त्यांना सहभागी होताना दिसतो, त्यावरनं ती कशीही 50च्या पुढे जाऊ शकते. कारण एकनाथ शिंदे समर्थक गटाकडनं वारंवार असं सांगितलं जात होतं की हा जो आकडा आहे आम्हाला समर्थन देणाऱ्यांचा तो 50च्या वरती कसाही जाऊ शकतो आणि तेच आपल्याला घडताना आपण बघतोय. म्हणजे सकाळपासून जी 2-3 नावं पुढे येताना दिसत होती त्यामध्ये जर आपण पाहिलं तर योगेश रामदास कदम दापोलीचे आमदार जे आहेत, रामदास कदम यांचे सुपुत्र ते देखील गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. संजय राठोड आहेत, त्यानंतर मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार जे आहेत पाटील ते देखील त्या दिशेने रवाना झालेले आहेत गुवाहाटीच्या दिशेने. आणि आता जे पुढलं नाव कळतंय ते म्हणजे गुलाबराव पाटील यांचं, जे एकनाथ शिंदेचे खंदे समर्थक आहेत ते देखील गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. आणि त्यातच आता बघा शरद पवार आणि कमलनाथ यांची वायदी चव्हाण सेंटरला बैठक सुरू झाली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींवरती बैठक पार पडताना आपण बघतोय आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण असं देखील कळत होतं की राष्ट्रवादीतला आमदारांचा एक गट असा आहे जो पुन्हा एकदा असं म्हणताना दिसतोय की भाजपबरोबर जाण्याची संधी आपण सोडू नये, कारण भाजपबरोबर जाण्याच्या संदर्भातलं संख्याबळ आपल्याकडे आहे. पहाटेचा यापूर्वीचा शपथविधी देखील अजितदादांचा आपल्याला आठवतो आणि त्यानंतर शरद पवारांच्या भूमिकेमुळं आमदार हे झटकन बॅकफूटवरती आले होते. आणि असं असताना पुन्हा एकदा जर राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट हा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबद्दलची मागणी जर करत असेल की आपण भाजपबरोबर जावं, तर याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कितपत सहमत होऊ शकतात. कारण शेवटी विचारधारेचा विषय म्हणजे केंद्रामध्ये ज्या ठिकाणी शरद पवार भाजप विरोधात मोठ बांधतायत, ती मोठ बांधत असताना राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का किंवा त्या विचाराला घेऊन अपहरण शक्य नाही. ज्या पद्धतीने सगळं चित्र आहे ते शक्य नाही. पण ठीक आहे, या प्रसंगातूनही शिवसेना तावून सुलाखून बाहेर पडेल. सीतेला एकच अग्निपरीक्षा करावी लागली. शिवसेना अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरं जातो. निष्ठेच्या अग्निपरीक्षेत स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारे बरं का किती जण पास होतात ते भविष्यात दिसेल. आमचं लक्ष आहे अशा सगळ्या लोकांवर ज्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन निष्ठेच्या आणाभाका घेतल्या होत्या. निष्ठेच्या, एकत्र राहण्याच्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करणार नाही अशा प्रकारच्या आणाभाका ज्यांनी शिवतीर्थावर घेतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर, त्यांची अग्निपरीक्षा आता सुरुवात झाली आहे. भविष्यात काय होईल तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्र्यांना कोरोना झालाय का? त्यांची तब्येत कशी? मी आत्ता वर्षावर जातो. मुख्यमंत्री आजच्या कॅबिनेटला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित आहेत अशी माझी माहिती आहे. आता मी पोचल्यावरती मी माहिती घेईन. राऊतसाहेब, असंही एक विश्लेषण केलं जातं आहे की उद्धव ठाकरे यांचाच हा सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन हे अत्यंत चुकीचं आहे. उद्धव ठाकरे अशा प्रकारची कारस्थानं कधी करत नाहीत. जे असेल ते सरळ समोरून, पाठीमागून काही नाही. हे उद्योग आमचे नाही. वरुण सरदेसाई यांच्यावर खूप मोठी नाराजी आहे आणि त्यांच्यामुळे अनेक आमदार जे आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे. मला माहीत नाही वरुण सरदेसाई यांच्याबाबत कोणी काय म्हणाले माझ्याविषयी माहीत नाही, पण वरुण सरदेसाई या पक्षाचं काम करत असतात अशी माझी माहिती आहे. आपने जो ट्वीट किया है उसको उसके संकेत क्या समझे? क्या महाराष्ट्र की जब इस प्रकार की सिफारिश भी कर सकती है? जब इस प्रकार की स्थिति किसी राज्य में निर्माण होती है तो मैंने देखा है, ये इतिहास है राजनीति कि विधानसभा भंग की जाती है. महाराष्ट्र की स्थिति कुछ ऐसी बनी हुई है जिस प्रकार से विधायकों को पकड़कर किडनैप करके बाहर के राज्य में लेकर जाने का जो प्रयास चल रहा है, आपने देखा होगा एक विधायक नितिन देशमुख जो अकोला से नागपुर पहुंचे हैं, उसके लिए उसको क्या क्या करना पड़ा आपने देखा. उसने अपनी पूरी आपबीती सुनाई, कैसे उसके साथ मारपीट हुई, कैसे उसको गलत तरीके से अस्पताल में भर्ती किया, गलत तरीके से उसका ऊपर इलाज किया, गलत तरीके से उसको इंजेक्शन दिया गया. वो तो बोल रहा है कि मुझे मारने की ही साजिश थी. लेकिन शिंदे साहब ने कुछ देर पहले हमसे बात करते हुए साफ कहा कि उनको किसी भी तरह से किडनैप नहीं किया गया, जबकि किडनैप अगर किया होता तो उनके 2 लोग उन्हें नागपुर एयरपोर्ट पर छोड़ने नहीं आए. ठीक है, बात ऐसी है कि मेरी भी सुबह एकनाथ जी से बात हो गई है, बार बार होती है, लेकिन जो नितिन देशमुख ने कहा वो बयान में आपके सामने लाया. और ऐसे बहुत से एमएलए वहाँ हो सकते हैं. और मुझे आज भी पूरा विश्वास है कि जो एमएलए गुवाहाटी में बैठे हैं शिवसेना के, वो सोचेंगे और सोच रहे हैं. खुद एकनाथ शिंदे साहब भी सोचेंगे, हमारे मित्र, हमारे साथी, और वापस वो हमारे परिवार में दाखिल हो. क्या है ऐसे बताया जा रहा है कि सीएम शाम तक अपना इस्तीफा देंगे. सर 46 विधायक उनके साथ एक नया दावा एकनाथ शिंदे साहब की तरफ से देखिए, किया गया है. बात- कुछ लोग अभी एयरपोर्ट से भी जा रहे थे, वहाँ पे भी शिवसैनिकों ने उन्हें एमएलए को रोका है. इस तरह की भी खबर सामने निकल कर आ रही है.
हो सकता है। अब तक शिवसैनिकों का गुस्सा फूट नहीं पड़ा है। उद्धव जी ने और पार्टी के सभी नेताओं ने जो संदेश दिया है कि संयम रखिए, लोग वापस आ जाएंगे। राउत साहब, ऐसे बताया जा रहा है कि आज शाम तक उद्धव ठाकरे अपना सीएम पद का इस्तीफा देंगे। मैं अभी वर्षा बंगले पर जा रहा हूँ, मुख्यमंत्री निवास पर जा रहा हूँ। ज़रूर मैं सीएम साहब से मेरी मुलाकात होगी, उनके साथ मैं बैठूंगा। लेकिन जो करना है वो महाविकास आघाड़ी एक साथ बैठकर निर्णय लेगी। जब तक विधायक मुंबई में नहीं आते तब तक कोई निर्णय नहीं होगा। राउत साहब, आज हमने मैं आ रहा हूँ, मैं तो आपको सब बात बताऊंगा। थोड़ा आगे है ना सर, क्या बात हो गई? आज हमारी कांग्रेस पार्टी की विधायक दल की बैठक थी, जहां 44 में से 41 विधायक उपस्थित थे। 3 रास्ते में थे, पर मुझे निकल जाना था क्योंकि मध्य प्रदेश में भी पंचायत और नगर पालिका नगर निगम के चुनाव हैं। सबने आश्वासन दिया कि कांग्रेस के साथ खड़े रहेंगे। कांग्रेस में पूरी एकता है। कांग्रेस पूरे देश को संदेश देगी। महाराष्ट्र के विधायक अपने देश की संस्कृति और कांग्रेस के सिद्धांतों के साथ खड़ी है। ये भी तय हुआ कि हमने एमबीए का साथ दिया, समर्थन दिया और हम समर्थन देते रहेंगे। उद्धव ठाकरे जी से मेरी मीटिंग थी, पर क्योंकि वो कोविड पॉजिटिव हो गए, मैंने उनसे बात फ़ोन पर करी और मैंने उनको आश्वासन दिया कि कांग्रेस एमबीए को सपोर्ट करती रहेगी। मेरी अभी शरद पवार जी से बात हुई है और उन्होंने भी मुझे कहा है कि एनसीपी एमबीए को सपोर्ट करती रहेगी। उनका किसी तरह का और इरादा नहीं है। मुझे पूरा विश्वास है कि शिवसेना में जो बागी हैं, ये शिवाजी महाराज का प्रदेश है। शिवाजी महाराज के प्रदेश को कलंकित नहीं करेंगे। आज भारतीय जनता पार्टी के पास जो ये प्रलोभन की राजनीति अरुणाचल प्रदेश से शुरू किया था, मध्य प्रदेश में प्रलोभन, पैसा, पोस्ट की ये राजनीति है, ये अपने देश के भविष्य को खतरे में डाल रही है। शरद पवार जी से क्या बात हुई? शरद पवार जी से क्या सरकार बच पाएगी? क्या वो देखिए, वो शिवसेना कितना सम्मिलित हो सकते हैं, वापस आ सकते हैं। उद्धव ठाकरे जी को पूरा विश्वास था कि विधायक जो हैं कुछ के अलावा वो उनका साथ देंगे। कहीं ना कहीं लग रहा है ऐसा कि बहुमत। आणि आता थेट जाऊयात, स्वतः एकनाथ शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्यासोबत थेट उदयकडे जाऊयात। धन्यवाद श्वेता. आपल्यासोबत नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आज ही वेळ तुमच्यावरती का आली आणि कोणी आणलेली आहे? नेमकं काय चाललेलं आहे तुमच्यामध्ये, तुमच्या मनामध्ये? हे ठाणेकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? आम्ही शिवसेनेचे आणि सहयोगी सदस्य मिळून आता 46 आमदार एकत्र आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत, हे कालही मी सांगितलं. आणि बाळासाहेबांची हिंदुत्वाची जी भूमिका आहे, ती भूमिका पुढे नेण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, जे राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये देखील तसंच आहे. आणि म्हणून ती भूमिका आम्ही पुढे नेतो. साहेब, आता तुमच्यासोबत एकूण किती आमदार आहेत टोटल? म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेले किती आमदार आहेत आणि अपक्ष आमदार किती आहेत? टोटल 46 आहे. तो आकडा आणखी वाढेल. पण 46 आमदारपैकी शिवसेनेचे किती आमदार आहेत साहेब तुमच्यासोबत? त्याच्यामध्ये मला वाटतं 7-8 अपक्ष. म्हणजे साधारणतः 33-35 आमदार तुमच्याकडे शिवसेनेचे आहेत. हो, जास्त आहे. पण साहेब, हे पाऊल उचलण्यामागे तुमची काय भावना आहे? नेमकं तुम्हाला का हे पाऊल उचलावं लागलं साहेब? सर्वच आमदारांची भावना होती आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे बाळासाहेबांची विचारधारा आणि काही गोष्टी ज्या आता समोर येत आहेत, त्या बाबतीमध्ये मी नक्की नंतर खुलासेवार स्पष्टपणे बोलेन. परंतु आता एवढंच सांगतो की बाळासाहेबांची विचारधारा, त्यांची भूमिका
आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील तेच अपेक्षित आहे. शिंदे साहेब, महाविकास आघाडीला 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 2.5 वर्षांमध्ये तुमच्या मनातली जी खतखत असेल किंवा असंतोष असेल, तुमच्यासह इतर सर्व जे तुमचे सहकारी शिवसेनेचे आमदार आहेत, ती सर्व खतखत, ती सर्व असंतोष तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांना आतापर्यंत कळवली होती का, किंवा त्यांची त्यावरती काय प्रतिक्रिया होती या सगळ्या? आम्ही आमदारांच्या भावना उद्धव साहेबांना कळवल्या होत्या आणि त्यांच्या अडचणी कळवल्या होत्या. पण त्यावरती काहीच उपाय करता आला नाही का? म्हणजे नाही, त्यावर उद्धव साहेब म्हणाले की आपण याच्यावर चर्चा करू, विचार करू, निर्णय करू. एकनाथ शिंदे साहेब, आम्ही तुम्हाला खूप वर्ष ओळखतो आहोत, कारण तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेसाठी काम केलेलं आहे. शिवसेना मोठी केली आहे ठाण्यामध्ये. आज त्याच शिवसेनेला सोडताना किंवा अशा प्रकारे मोठ्या संकटामध्ये टाकताना आपल्या मनामध्ये देखील खूप मोठी कालवा होत असेल. काय नेमकी प्रतिक्रिया याच्यावरती? आपण पुढे शिवसेनेमध्येच राहणार का, वेगळा पक्ष काढणार का, भाजप सोबत आपण जाणार? नाही, अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि शिवसेना सोडलेली नाही. शिवसैनिक मी बाळासाहेबांचा आहे. त्यामुळे पुढची जी काही रणनीती असेल, पुढचा निर्णय असेल, जे माझे सहकारी आमदार आहेत त्यांच्याशी बोलूनच करेन. साहेब, तुमच्यासोबत खूप मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार आहेत, अपक्ष आमदार देखील आहेत. एवढ्या मोठ्या सर्व आमदारांना घेऊन पुढची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार आहे? तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढणार का आपल्या भाजप सोबत जाऊन पुन्हा नवीन राजकीय सारीपाट मांडणार? असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तो असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय बैठकीनंतरच घेतला जाईल. धन्यवाद. तर उदय, धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. एकनाथ शिंदे स्वतः फोन लाईनवरती होते आणि न्यूज 18 लोकमतशी त्यांनी संवाद साधलेला आहे. यामध्ये त्यांनी एकूण 46 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा केलाय. त्यापैकी 7 ते 8 आमदार हे अपक्ष आहेत, म्हणजे शिवसेने व्यतिरिक्त आहेत, आणि असे एकूण 46 आमदार माझ्या सोबत असल्याचा दावा न्यूज 18 लोकमतशी बोलताना एकनाथ शिंदे यांचा. त्यामुळे शिवसेनेसंदर्भात किंवा काय पुढे निर्णय घेणार या संदर्भातला निर्णय अजूनही झालेला नाही. बैठकीनंतर तो निर्णय ठरेल. काय नेमकी भूमिका एकनाथ शिंदे घेणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र शिवसेनेसोबत राहणार की शिवसेना सोडणार, भाजपसोबत जाणार का वेगळा पक्ष स्थापन करणार, या सगळ्या अर्थाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी एकच उत्तर दिले की अजून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. बैठक घेऊ, बैठकीमध्ये काय निर्णय होतो ते पाहू, मात्र सध्या तरी कोणताही निर्णय नाही, असं स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतशी ते स्वतः बोलत होते. मात्र माझ्या सोबत एकूण 46 आमदार असल्याचा दावा स्वतः एकनाथ शिंदे यांनी केला. त्यापैकी 7 ते 8 आमदार हे अपक्ष आहेत किंवा इतर पक्षांचे, म्हणजे शिवसेनेचे त्यापैकी 35 ते 36 आमदार आहेत आणि 7 ते 8 इतर आमदार, असे एकूण 46 आमदार माझ्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांनी वेळ मागितली, मात्र राज्यपाल हे कोरोना पॉझिटिव्ह. त्यानंतर गोव्याचे राज्यपाल हे महाराष्ट्राचा कार्यभार पाहतील. मात्र आता यानंतरच्या घडामोडी नेमक्या काय, आता या राज्यपालांना येऊन एकनाथ शिंदे भेटतात का, किंवा वारंवार एकनाथ शिंदे सांगतायत आम्ही हिंदुत्वासोबत एकनिष्ठ आहोत, बाळासाहेबांची जी विचारसरणी आहे त्यावरतीच आम्ही चालणार आहोत, असं देखील एकनाथ शिंदे वारंवार सांगतायत. आता महाविकास आघाडीची कॅबिनेट बैठक संपलेली आहे आणि या कॅबिनेटला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. शिवसेनेकडून दादा भुसे उपस्थित होते, तर उदय सामंत होते. सुभाष देसाई सुद्धा शिवसेनेकडून हजर होते. कॅबिनेटमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सुद्धा या कॅबिनेट मीटिंगला हजर होते. मुख्यमंत्री शांत आणि संयत होते या बैठकीमध्ये, अशी माहिती मिळतेय. मुख्यमंत्री कोणतीही भूमिका अजूनही मांडत नाहीयेत. त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आणि त्यामुळेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेटच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर होते. शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत, सुभाष देसाई असे उपस्थित होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे नेते सुद्धा महाविकास आघाडीच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत आणि सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. कॅबिनेटची ही बैठक पार पडली महाविकास आघाडी सरकारची. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळत नाहीये. या संदर्भातली अधिक माहिती घेऊया. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, आताच्या कॅबिनेट बद्दलचे काय अपडेट्स? कॅबिनेट ही खूपच कमी कालावधीत संपली, पण आज पटलावर 9 विषय होते आणि 9च्या 9 या विषयांवर चर्चा झाली कॅबिनेटच्या अजेंड्याप्रमाणे आणि 9च्या 9 विषयांसंदर्भात निर्णय घेतले गेले. पण सूत्रांच्या माहितीनुसार की कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
पण याचा अर्थ असा नाही की राजकीय चर्चा होणार नाही, कारण आपण बघतो की प्रत्येक पक्षांच्या प्रमुखांची आधीच मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा झालेली असताना पुन्हा एकदा सगळ्या मंत्रिमंडळासमोर या संदर्भात चर्चा करणं कदाचित त्यांना योग्य वाटलं नसावं, म्हणून ती चर्चा राजकीय चर्चा झाली नाही. आणि जसं म्हटलं गेलं होतं की कदाचित या सरकारची ही शेवटची बैठक ठरेल, पण स्वतः मुख्यमंत्री हजर नव्हते, कारण त्यांचे अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले. त्यांचा RT-PCR टेस्टचा अहवाल अजूनही येणं अपेक्षित आहे, अजूनही अवेटेड आहे. आणि अशात मुख्यमंत्री स्वतः हजर राहू शकले नाही. त्यामुळे साहजिक जो सगळ्यात मोठा मुद्दा होता की कदाचित आजची कॅबिनेट ही शेवटची कॅबिनेट या सरकारची ठरेल आणि कदाचित विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठेवतील असं म्हटलं गेलं होतं. पण साहजिकच आहे, ऑनलाईन या प्रकारामध्ये असं करता येईल की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण आज मुख्यमंत्र्यांनी तसा कोणताही प्रस्ताव ठेवला नाही, ही महत्वाची बाब. त्यामुळे आजची ही कॅबिनेट शेवटची कॅबिनेटची बैठक या सरकारची होता राहिली असं म्हणायला हरकत नाही. कदाचित नक्कीच काहीतरी स्ट्रॅटेजी या सरकारकडे असावी, पण ती काय असेल या संदर्भात आपण अधिकची माहिती काही काळात देऊ शकू. पण सध्या जी माहिती मिळाली त्याच्यानुसार पटलावरच्या 9 विषयांवर चर्चा झाली आणि त्या संदर्भातले निर्णय घेतले गेले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तीनही जण हे ऑनलाईन उपस्थित होते. बाकी सगळे मंत्री स्वतः इथे हजर असलेले बघायला मिळाले. दादा भुसे असतील, सुभाष देसाई असतील, शिवसेनेच्या गोटातून हे 2 मंत्री इथे या बैठकीला उपस्थित होते आणि पूर्ण मंत्रिमंडळाचा कोरम होता असं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे सगळे मंत्री इथे या बैठकीला उपस्थित होते. पण पुन्हा एकदा आपण ही अधोरेखित करतोय गोष्ट की ही बैठक या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होता राहिली असं म्हणायला हरकत नाही, कारण आज कोणत्याही प्रकारे विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला गेला नाही. तो ठेवायचा जरी असेल तर कदाचित मुख्यमंत्र्यांना स्वतः जातीने हजर राहणं अपेक्षित असतं. पण या जसं काही वेळांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आम्ही, त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही शिवसेनेचे प्रवक्ते असतील किंवा आदित्य ठाकरे यांनी प्रोफाईल मधनं आपल्या त्या गोष्टींचा बदल करणं, पण त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. सरकार बरखास्त होणं किंवा विधानसभा बरखास्त होणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. आणि ज्या संदर्भात आपण अनेक घटना तज्ञांकडनं जाणून घेतोय की सरकार बरखास्तीचा प्रस्ताव हा कसा ठेवला जाऊ शकतो हे आधीही सांगितलंय. त्यामुळे आता या बैठकीत तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री अत्यंत शांत आणि संयमी होते इतकंच कळतंय. कदाचित मुख्यमंत्र्यांची जी काही घालमेल असेल त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर दाखवली नसेल, पण प्रत्यक्षात जे आता आपल्याला जे आजचं चित्र बघायला मिळतंय की सगळे मंत्रिमंडळाचा जो पूर्ण कोरम होता तो या बैठकीला होता आणि नेहमीप्रमाणे जे पटलावर विषय होते त्या विषयांवर चर्चा झालेली आहे. कोविडचा नेहमीप्रमाणे जो अहवाल असतो, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोविडच्या परिस्थितीवर भाष्य केलं जातं आणि त्यानंतर तो अहवाल दिला जातो. तो तसाच DGIPR कडनं अहवाल आतापर्यंत आलेला आहे. दुर्दैवानं मुख्यमंत्री स्वतः पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि परिस्थिती आता जर आपण बघितली तशी महाराष्ट्रातली राजकीय आणि एकूणच सरकारची परिस्थिती कशी गंभीर आहे. कधीही सरकार कोसळे अशी एकूणच परिस्थिती असताना आजची कॅबिनेटची बैठक पार पडली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत जर म्हणायचं झालं तर ते स्वतः जातीने हजर होते. काल आपण जर मुख्यमंत्र्यांची दृश्य बघितली असू, जेव्हा शिवसैनिक वर्षावर एकच कल्ला करत होते किंवा घोषणाबाजी करत होते, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः बिना मास्क आल्याचं कदाचित दृश्य आपण दाखवू शकू कालचं दृश्य. त्यामुळे त्यांची अँटीजेन पॉझिटिव्ह आली इतकं कळतंय, पण त्यांची RT-PCR टेस्ट मात्र अजूनही त्याचा अहवाल जो आहे तो अपेक्षित आहे. आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रकारावर म्हणजे नेमकं जे फुटलेले आमदार आहेत त्या संदर्भात आपण जी अपडेट दिली होती की काही कदाचित जे आमदार आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या काही कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरातल्या आपण या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवू. आजची ही बैठक 1 वाजताची निर्णायक ठरणार होती. आजची या बैठकीत भवितव्य ठरणार होतं की सरकार हे बरखास्त होईल की नाही, कारण शिवसेनेचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर स्वतः आदित्य ठाकरे जेव्हा एवढा मोठा बदल अपेक्षित आहे असे संकेत दिले होते, त्यानंतर एक राजकीय भूकंप होईल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र सध्या तरी परिस्थिती थोडीशी निवळली आहे काही काळापुरती असं म्हणायला हरकत नाही. जे स्वाती, आणि सकाळपासून खरं तर संजय राऊत यांचं ट्विट आणि त्यानंतर जे काही तर्कवितर्क लढवले जात होते आणि आता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते म्हणतात मुख्यमंत्री काही राजीनामा देणार नाहीत किंवा सरकार बरखास्त होणार नाहीत, या काही प्रतिक्रिया आता पुन्हा उलट्या येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी सगळं वातावरण शांतता, म्हणजे घडामोडी आता काय घडणार याकडे तर आणखी आता त्याची उत्कंठा वाढलेली असं म्हणायला हरकत नाही. स्वाती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. काही वेळापूर्वीच आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून केलेली बातचीत आपण ऐकूयात.
आज ही वेळ तुमच्यावरती का आली आहे आणि कोणी आणलेली आहे, नेमकं काय चाललेलं आहे तुमच्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, हे ठाणेकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? आम्ही शिवसेनेचे आणि सहयोगी सदस्य मिळून आता 46 आमदार एकत्र आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत, हे कालही मी सांगितलं. आणि बाळासाहेबांची हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती भूमिका पुढे नेण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, जे राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये देखील तसंच आहे आणि म्हणून ती भूमिका आम्ही पुढे नेतो. साहेब, आता तुमच्यासोबत एकूण किती आमदार आहेत टोटल? म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेले किती आमदार आहेत आणि अपक्ष आमदार किती आहेत? टोटल 46 आहे. तो आकडा आणखी वाढेल. पण 46 आमदारपैकी शिवसेनेचे किती आमदार आहेत साहेब तुमच्यासोबत? त्याच्यामध्ये मला वाटतं 7-8 अपक्ष असतील. म्हणजे साधारणतः 33-35 आमदार तुमच्याकडे शिवसेनेचे आहेत. हो, जास्त आहे. पण साहेब, हे पाऊल उचलण्यामागे तुमची काय भावना आहे? नेमकं तुम्हाला का हे पाऊल उचलावं लागलं साहेब? सर्वच आमदारांची भावना होती आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे बाळासाहेबांची विचारधारा आणि काही गोष्टी ज्या आता समोर येत आहेत, त्या बाबतीमध्ये मी नक्की नंतर खुलासेवार स्पष्टपणे बोलेन. परंतु आता एवढंच सांगतो की बाळासाहेबांची विचारधारा, त्यांची भूमिका आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील तेच अपेक्षित आहे. शिंदे साहेब, महाविकास आघाडीला 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 2.5 वर्षांमध्ये तुमच्या मनातली जी खतखत असेल किंवा असंतोष असेल, तुमच्यासह इतर सर्व जे तुमचे सहकारी शिवसेनेचे आमदार आहेत, ती सर्व खतखत, ती सर्व असंतोष तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांना आतापर्यंत कळवली होती का, किंवा त्यांची त्यावरती काय प्रतिक्रिया होती या सगळ्या? आम्ही आमदारांच्या भावना उद्धव साहेबांना कळवल्या होत्या आणि त्यांच्या अडचणी कळवल्या होत्या. पण त्यावरती काहीच उपाय करता आला नाही का? म्हणजे नाही, त्यावर उद्धव साहेब म्हणाले की आपण याच्यावर चर्चा करू, विचार करू, निर्णय करू. एकनाथ शिंदे साहेब, आम्ही तुम्हाला खूप वर्ष ओळखतो आहोत, कारण तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेसाठी काम केलेलं आहे. शिवसेना मोठी केली आहे ठाण्यामध्ये. आज त्याच शिवसेनेला सोडताना किंवा अशा प्रकारे मोठ्या संकटामध्ये टाकताना आपल्या मनामध्ये देखील खूप मोठी कालवा होत असेल. काय नेमकी प्रतिक्रिया याच्यावरती? आपण पुढे शिवसेनेमध्येच राहणार का, वेगळा पक्ष काढणार का, भाजप सोबत आपण जाणार? नाही, अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि शिवसेना सोडलेली नाही. शिवसैनिक मी बाळासाहेबांचा आहे. त्यामुळे पुढची जी काही रणनीती असेल, पुढचा निर्णय असेल, जे माझे सहकारी आमदार आहेत त्यांच्याशी बोलूनच करेन. साहेब, तुमच्यासोबत खूप मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार आहेत, अपक्ष आमदार देखील आहेत. एवढ्या मोठ्या सर्व आमदारांना घेऊन पुढची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार आहे? तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढणार का आपल्या भाजप सोबत जाऊन पुन्हा नवीन राजकीय सारीपाट मांडणार? असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तो असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय बैठकीनंतरच घेतला जाईल. धन्यवाद. तर एकनाथ शिंदे यांच्याशी साधलेला हा संवाद आणि यानंतर एक मोठी बातमी. शिवसेनेचं आमदारांना अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना अल्टिमेटम दिलंय, संध्याकाळपर्यंत बैठकीला या, संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला या, अन्यथा कारवाई केली जाईल. आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीला शिवसेनेच्या आमदारांना येण्याचं अल्टिमेटम पक्षाकडून देण्यात आलेलं आहे. या संध्याकाळच्या बैठकीला या, नाहीतर कारवाई केली जाईल, असं थेट शिवसेनेनं आपल्या आमदारांना बजावलेलं आहे. थेट जाऊयात, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, आता शिवसेनेला थेट अल्टिमेटम द्यावा लागलाय आपल्या आमदारांना. अगदी बरोबर. शिवसेना पक्ष कार्यालयातून हा अधिकृत पत्र जे आहे शिवसेना आमदारांना देण्यात आलेलं आहे. असंच पत्र एक जे आहे ते गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना देखील पाठवण्यात आलेलं आहे. ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे. आपण पाहू शकतो पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना पक्ष ची जी महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे, या बैठकीला उपस्थित राहावं. अन्यथा या बैठकीला जर तुम्ही उपस्थित राहिला नाहीत तर तुम्ही तुमच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय असं मानलं जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष जे आहे ते देखील एक कडक कारवाईच्या भूमिकेमध्ये आहे. नेमकं या कारवाईचं स्वरूप आता पुढे आणखी काय होत आहे आणि या पत्राला शिवसेनेचे आमदार जे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला आहेत ते काय उत्तर देत आहेत हे आता पाहावं लागेल. जी म्हणजे उदय, जर हे सगळे आमदार जर आजच्या संध्याकाळच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत तर मग त्यांच्यावरती काय कारवाई पक्षाकडून केली जाऊ शकते?
एक निलंबनाची कारवाई जी आहे ती होऊ शकते पक्षाकडनं त्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतं. मात्र पक्षाकडनं निलंबित किंवा बडतर्फ केलं तरी देखील ते त्यांची भूमिका जी आहे, कारण शेवटी त्यांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांना स्वतः ते पत्र जे आहे त्याचं राजीनामा पत्र ते द्यावं लागणार आहे. शिवसेना पक्षाकडनं त्यांना जर निलंबित केलं तर त्याचे पडसाद जे आहेत ते पुढे काय उमटतात हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्याचे ते विद्यमान आमदार आहेत, जर का त्यांना त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांना स्वतः द्यावा लागेल. त्या संदर्भात आता ते शिवसेना आमदार जे गुवाहाटीमध्ये ते काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल आता. बरोबर उदय, आणि जे पत्र आहे शिवसेनेकडून या सगळ्या आमदारांना पाठवण्यात आलंय त्यापैकी शंभूराज देसाई यांना गेलेलं पत्र, मात्र यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे पत्र तर आहे, सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना हा मेसेज पोहोचलेला आहे. म्हणजे त्यासाठी कारण देता येणार नाहीये या आमदारांना, ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना या बैठकीचं निमंत्रण मिळालेलं असणार आहे. त्यामुळे आता या आमदारांना शिवसेनेच्या या बैठकीला उपस्थित राहण्याचा अल्टिमेटम पक्षाकडून देण्यात आले आणि जर गैरहजर राहिले तर मग पक्षाकडून कारवाई केली जाईल. त्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. संध्याकाळी 5 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीला हजर राहायला सांगण्यात आलंय शिवसेनेच्या सर्व आमदारांना. तसं पत्र पक्षाकडून त्यांना गेलेलं आहे, तसंच ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे संध्याकाळच्या 5 वाजताच्या शिवसेनेच्या बैठकीला हे आमदार जर हजर राहिले नाहीत तर पक्षाकडून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. तर एकनाथ शिंदे यांच्याशी न्यूज 18 लोकमतनं खास बातचीत केली. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी देखील काही वेळापूर्वी बातचीत केली होती, तेव्हा त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं ऐकूयात. न्यूज 18 लोकमत. नमस्कार साहेब, 1 मिनिटाचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता आपला. साहेब, आपण एकाएकी सगळं आमदारांना घेऊन तिकडे गेलात. काल आपण स्टेटमेंट दिलं की बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि ते आम्हाला पुढे न्यायचं म्हणून आम्ही हा सेपरेट तुम्ही गेलात. नेमकं हेच कारण आहे की यामागे दुसरं कारण आहे? कारण की बरीचशी चर्चा होती. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि धर्मवीर आनंदगी साहेबांची शिकवण जी आहे ती आम्ही पुढे घेऊन जातोय. शिवसेना पक्षाचं जे हिंदुत्व बाळासाहेबांचं आहे ती आपली आयडिओलॉजी आहे, जी भूमिका आहे ती आम्ही फॉलो करतोय. पण साहेब तुम्ही आम्ही कुठल्या पक्षात गेलो नाही ना, काही नाही. आम्ही बाळासाहेबांच्या सैनिक आम्ही आहोत आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची आम्ही पुढे नेतो. साहेब, याबाबत म्हणजे आमदार नाराज आहेत किंवा आमदारांना वागणूक नीट दिली जात नाही, आमदार वेगळे होतील, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी कल्पना दिली होती. मी आमदारांच्या भावना ज्या होत्या की अडचणी ज्या आहेत त्या अडचणी उद्धव साहेबांच्या कानी घातल्या होत्या. मग त्यांनी याच्यावर रिप्लाय दिला होता का, दुर्लक्ष केलं, काय चर्चा? तर एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची भूमिका नेमकी काय, मात्र अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही असं वारंवार ते सांगतायत. मात्र माझ्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा. सभी लोग जो है हम बाळासाहेब ठाकरे जी का जो हिंदुत्व है. आणखी एक मोठी बातमी येते. औरंगाबादमध्ये मंत्री तथा आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयावरती पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बंडखोर आमदार, त्यांचं कार्यालय आणि त्यांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दुपारनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा अधिक प्रमाणामध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. बंडखोर 6 आमदारांच्या निवासस्थानासमोर आणि कार्यालयावर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. अर्थात कोणतीही अनुचित घटना घडू नये, प्रकार घडू नये यासाठी हे जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या कार्यालयावरती किंवा घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातोय. त्याचप्रमाणे औरंगाबादमधील मंत्री तथा आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यालयावर आणि घराच्या परिसरात सुद्धा जिल्ह्यातील बंडखोर आमदार, त्यांचं निवासस्थान, त्यांचं कार्यालय हे सध्या पोलीस बंदोबस्तात आहे. दुपारनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा अधिक प्रमाणात सतर्क झाली आहे. कारण राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडी या वेगानं घडतायत. अद्यापही एकनाथ शिंदे यांनी त्यांची स्वतःची भूमिका काही स्पष्ट केलेली नाहीये. मात्र जर त्यांनी आपली भूमिका सांगितली किंवा मग सरकार अडचणीत आलं, सरकार कोसळलं किंवा ज्या काही घटना घडतील तर त्याचा अनुचित प्रकार कुठेही घडू नये यासाठी जे बंडखोर आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्या घराच्या बाहेर किंवा कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ केल्याची माहिती मिळते. औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि
त्याचसोबत मंत्री सुद्धा. तर संदीपान भुमरे यांचं कार्यालय आणि त्यांचं औरंगाबादमधलं निवासस्थान या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी औरंगाबादमधून सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, आता बंडखोर आमदारांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर बंदोबस्तात वाढ केली आहे, त्याबद्दल बघा, आता जे काही घडामोडी आहेत त्यातून आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जे नैराश्य येताना दिसतंय. आज सकाळी औरंगाबादमध्ये एक मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनानंतर कार्यकर्ते संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्याकडे जातील आणि कार्यालयाची तोडफोड होऊ शकते, कारण शिवसैनिक रागात आहेत. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावून ठेवलेला आणि कार्यालयातील लोकांना सुद्धा पोलिसांनी कार्यालय बंद ठेवण्याची विनंती केली होती, मात्र कार्यालय बंद ठेवले गेले नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तिथं लावलेला आहे. औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे यांचं कार्यालय आहे, तर सिल्लोडमध्ये जे आहे अब्दुल सत्तार यांचं सुद्धा कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. अब्दुल सत्तारांचं घर असेल किंवा भुमरे यांचं औरंगाबादेतील घर असेल किंवा त्यांच्या पैठणमधील घर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आता शिवसेनेची सत्ता जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं शिवसैनिक आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे पोलीस खात्याने जे खबरदारचे पावलं उचलून काही ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. आमदार बोरणारे वैजापूरचे त्यांच्या घरी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे. प्रदीप जयस्वाल सुद्धा त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांच्या घरी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे. एकंदरीतच जे कोणी बंड केलेले आमदार आहेत त्यांच्या फॅमिलीला सुरक्षा आणि त्यांच्या कार्यालयाला सुरक्षा पुरवलेली. जे सिद्धार्थ, आणि सध्याची ही दृश्य आपण औरंगाबादमधली दाखवतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. जिथे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची किंवा मंत्र्यांची घरं आहेत किंवा कार्यालय आहेत, तिथे सध्या पोलिसांचा बंदोबस्त मोठा पुरवण्यात आलेला आहे, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी. या सगळ्या घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया ऐकूयात. आम्ही भेटायला जातो, काय मार्ग निघतोय काय ते आता साहेब आहेत तोपर्यंत साहेब आहेत ते लक्षात येतील ना. दुपारी 1 वाजता कॅबिनेट आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सुद्धा काही महत्वाची भूमिका घेतली अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या सगळ्या मला तर नाही काय वाटत आहे, काय रेग्युलर कॅबिनेट आहे असंच वाटतंय. ठीक आहे, बघूया ना काय जेवढं संख्याबळ आता काय करणार. काय पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, बरोबर आहे. काय तर आता किती संख्याबळ आहे काय आहे ते अजून. तर छगन भुजबळ यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. मुख्यमंत्री राजीनामा देणार का या संदर्भात तशी काही कल्पना नाही, मात्र तसं काही करणार नाहीत असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. आता आणखी एक मोठी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून, ते म्हणजे राष्ट्रवादीमधून भाजपसोबत जाण्यावरती दबाव वाढतोय असं कळतंय. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांचं मत तसं पडलेलं आहे. शरद पवार यांच्याकडे एनसीपीचे नेते आपलं मत मांडणार आहेत, नाहीतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बंडाची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ज्या पद्धतीनं वारे वाहत आहेत त्याला अनुसरून राष्ट्रवादी पक्षातून सुद्धा भाजपसोबत जाण्यावरती दबाव वाढतोय आणि अनेक जण आपली मतं पक्षश्रेष्ठी अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार असं कळतंय. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांचं तसं मत पडलं की राष्ट्रवादीतून भाजपसोबत जाण्यावरती त्यामुळेच दबाव वाढतोय. अनेकांचं मत आहे भाजपसोबत जावं, मात्र शरद पवार यांच्याकडे एनसीपीचे नेते आपलं मत मांडतील, आपले विचार मांडतील, नाहीतर राष्ट्रवादीत सुद्धा बंडाची शक्यता नाकारता येत नाही.